फेक प्रॉमिसेस करणारे ह्या जगामध्ये खूप लोक आहे. ठीक आहे. आता माझ्यामध्ये काय बेस्ट आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण की अंकुर वारिकू सरांकडून मला बेस्ट लीडर इन ऑल ओव्हर इंडियाचा एक अवॉर्ड मिळाला. खूप सुंदर अशी मोठी ट्रॉफी आहे. ती मिळालेली आहे की लीडर बोर्डवर टॉपला मी रँक करते आहे. ठीक आहे. फर्स्ट तो माझ्या स्टुडंट्सचे सगळ्यांचे जे हे असतात ना की रिझल्ट्स आहेत, जेवढे स्टुडंट रिझल्ट्स ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, कारण मी आता फक्त महाराष्ट्रामध्ये वर्क करते आहे, अजून इंडियाला मी टचसुद्धा नाही केलं आहे. ठीक आहे. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे माझे स्टुडंट आहे आणि जेवढे वेगवेगळे त्यांचे रिझल्ट्स आहेत तेवढे कुणाचेच नाही आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, वर्कशीट बनवून त्या कमवत आहे, तर हे ऑब्व्हियसली त्यांच्या स्किलला फाइंड आउट करून मी त्यांना सोल्युशन दिलं आहे. जी माझी स्टुडंट आहे ती नेल्स आर्ट वगैरे करते, तर तिचा स्किल काय तो मी फाइंड आउट केला, त्याच्यानंतर तिने तिथे एफर्ट्स मारले. समोरच्या व्यक्तीला माहीत तर पाहिजे ना की कुठे हातपाय मारायचे, तर ते मी त्यांना सांगते. प्लस माझी एक स्टुडंट आहे, तिने म्हणजे खूप एक रिसेप्शनिस्ट म्हणून एका कंपनीमध्ये जॉब केला आणि एका वर्षाच्या आत तिने त्याच कंपनीमध्ये 9 लाखाचं पॅकेज घेतलं. तर का घेतला? कारण तिला मी कोर्सेस रेकमेंड केले की बाबा हे कोर्स कर, हे कोर्स कर, मग तू इंटरव्ह्यू दे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कस्टमाइज मिळत आहे. हर्षला ताईचं सांगितलं, कॉन्टेंट रायटिंगच्या थ्रू 3 महिन्यामध्ये 1,75,000 कमवले. का असे रिझल्ट्स दुसऱ्या लीडर्सकडे नाही आहे? का असे रिझल्ट्स दुसऱ्या कोचेसकडे नाही आहे? कारण मी त्यांना कस्टमाइज करून सगळ्या गोष्टी देते आहे. पण मला 3 ते 4 वर्षाचं ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे. मला माहिती आहे की ह्या फील्डमध्ये आल्यानंतर कोणते प्रॉब्लेम्स येतात. तर हे का आहे? कारण त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी जस्ट एक्सपिरियन्स नाही घेतला आहे, त्याचे सोल्युशन फाइंड आउट करून एक स्ट्रक्चर्ड फॉर्म्युला बनवला आहे.